मंडळी, या नकाशात आपण 2026च्या आषाढी वारीतील दोन्ही प्रमुख पालखी सोहळ्यांचा संपूर्ण मार्ग हा पाहणार आहोत. निळ्या रंगाने दाखवलेला मार्ग आहे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा. माऊलींची पालखी ही 8 जुलै 2026 रोजी दुपारी आळंदी येथून प्रस्थान करेल. प्रस्थान केल्यानंतर पालखी ही पुढे पुणे, सासवड, जेजुरी, वाल्हे, लोणंद, तरडगाव, फलटण, नातेपुते, माळशिरस आणि वाखरी असा प्रवास करत ही पालखी 24 जुलै रोजी पंढरपूरमध्ये प्रवेश करेल. श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यामध्ये पहिले उभे रिंगण हे तरडगाव येथे 16 जुलै 2026 रोजी होईल. तसेच पहिले गोल रिंगण हे पुरंदवडे म्हणजेच माळशिरस येथे 20 जुलै 2026 रोजी होईल. तसेच दुसरे गोल रिंगण हे खडूस फाटा म्हणजेच वेळापूर येथे 21 जुलै 2026 रोजी होईल. तसेच तिसरे गोल रिंगण व बंधुभेट ही ठाकूरबुवा समाधी भेंडी शेळगाव येथे 22 जुलै 2026 रोजी होईल. तसेच चौथे गोल व उभे रिंगण बाजीराव विहीर वाखरी येथे 23 जुलै 2026 रोजी होईल. तसेच पंढरपूर प्रवेशापूर्वी उभे रिंगण हे पंढरपूरमध्ये 24 जुलै 2026 रोजी होईल. असे ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याची उभी व गोल रिंगणे पार पडतील. आता लाल रंगाने दाखवलेला मार्ग आहे संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा. तुकोबांची पालखी ही 7 जुलै 2026 रोजी देहूतून प्रस्थान करेल. ही पालखी देहू, आकुर्डी, पुणे, लोणी काळभोर, यवत, बारामती, इंदापूर, अकलूज आणि बोरगाव मार्गे 24 जुलैला पालखी ही पंढरपुरात दाखल होईल. आता पाहूयात संत तुकाराम महाराज पालखीचा रिंगण सोहळा. 2026च्या अधिकृत आषाढी वारी वेळापत्रकानुसार जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात एकूण 3 गोल रिंगण आणि 3 उभे रिंगण तसेच तोंडले बोंडले येथे एक ऐतिहासिक धावा सोहळा होणार आहे. श्री संत तुकाराम महाराज संस्थान देहूद्वारे जाहीर केलेल्या अधिकृत वेळापत्रकानुसार रिंगण सोहळ्याचे अचूक ठिकाण आणि तारखा या पुढीलप्रमाणे आहेत. श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात पहिले गोल रिंगण 20 जुलै 2026 रोजी पुरंदवडे माळशिरस जवळ होईल. दुसरे गोल रिंगण 21 जुलै 2026 रोजी खडूस फाटा वेळापूर जवळ होईल. तिसरे गोल रिंगण 22 जुलै 2026 रोजी ठाकूरबुवाची समाधी भेंडी शेळगाव येथे होईल. तसेच या पालखी सोहळ्यात पहिले उभे रिंगण 16 जुलै 2026 रोजी चांदोबाचा लिंब तरडगावजवळ होईल. दुसरे उभे रिंगण 23 जुलै 2026 रोजी बाजीरावची विहीर वाखरी येथे होईल. तिसरे उभे रिंगण 24 जुलै 2026 रोजी इसबावी येथे दुपारी पंढरपूरमध्ये प्रवेश करताना होईल. श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यामध्ये ऐतिहासिक धावा सोहळा 22 जुलै 2026 रोजी तोंडले बोंडले येथे पालखी सोहळ्यात पारंपरिक धावा पार पडेल. यंदाचा हा 341वा पालखी सोहळा 7 जुलै 2026 रोजी देहूतून प्रस्थान ठेवेल आणि 24 जुलै 2026 रोजी पंढरपूरमध्ये दाखल होईल. मुख्य आषाढी एकादशी 25 जुलै 2026 रोजी साजरी केली जाईल. या दोन्ही पालख्या 24 जुलै रोजी पंढरपुरात एकत्र येतील आणि 25 जुलै 2026 रोजी आषाढी एकादशीचा मुख्य सोहळा विठ्ठल रुक्मिणी मंदिरात साजरा केला जाईल. तुम्हाला ही माहिती आवडली असल्यास हा व्हिडिओ वारकरी भक्तांपर्यंत नक्की शेअर करा आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास कमेंटमध्ये जय हरी विठ्ठल लिहायला विसरू नका. धन्यवाद.